आपण आज बनवणार आहोत कुरकुरीत छान असे कारले, अजिबात कडू न लागणारे कारले आज बनवणार आहोत। मी त्यासाठी एक पावशेर असे पाव किलो असे कारले घेतले आहे आणि त्यातल्या बिया काढून घेतल्या आहेत आणि अशा पद्धतीने लांबसडक असे कट करून घेतले आहे कारले। ह्या पद्धतीने कारले कट करून झाले आहे आणि एका बाउलमध्ये मी कारले टाकून घेतले आहे। त्यात मीठ टाकून घेतलं आहे 1 चमचाभर असं चांगलं चोळून लावायचं हे मीठ आणि एका साईडला ठेवून द्यायचं आहे आपल्याला 10 ते 20 मिनिटासाठी। 10 ते 20 मिनिटानंतर त्याला पाणी सुटतं। मग आपण एका चाळणीत मी कारल्याचे काप घेतले आहेत, एका पाण्याने धुवून घेतले आहे। असं केल्याने आपले कारले अजिबात कडू होत नाही। मीठ घेतले आहे चवीनुसार। एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर, आमचूर पावडर 1 चमचा, हिंग थोडंसं घेतलं आहे, आलं लसूण पेस्ट पाव चमचा असं घेतलं आहे। चांगलं चोळून लावून घ्यायचं। 2 चमचे मी तांदळाचे पीठ घेतले आहे, ते पण चांगले चोळून लावायचं आणि अर्धा लिंबूचा रस घेतला आहे 1 चमचाभर असा आणि ते पण आपल्याला ह्यात टाकून घ्यायचं आहे। थोडं ओलसर झालं आहे हे मिश्रण, तर आता आपण चांगलं चोळून लावून घ्यायचं आहे कारल्याला। आपलं कारलं असं केल्याने अजिबात कडू होत नाही। अशा पद्धतीने नक्की बनवून पहा। 1 चमचा असं मी कॉर्नफ्लोअर घेतलं आहे कुरकुरीत होण्यासाठी आणि मध्यम गॅसवर, अजिबात कडकडीत तेल नाही, मध्यम गॅसवर असं हे कारलं तळून घेत आहे मी। असं केल्याने आपले कारले कुरकुरीत होतात। कडक तेलात वरून तळून निघतात पण आतून कुरकुरीत होत नाहीत, म्हणून मध्यम आचेवरच आपल्याला हे कारले तळून घ्यायचे आहेत। मध्यम ते बारीक आचेवर आपल्याला कारले असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत। आतून असे कुरकुरीत झाले पाहिजेत आणि कारले छान आपले तळून झाले आहेत। अशाच पद्धतीने बाकीचे कारलेसुद्धा मी तळून घेत आहे मध्यम आचेवरच आणि छान असं आपलं हे कारलं चविष्ट लागतं। जे खाणार नाहीत ते सुद्धा हे कारलं खातील। कुरकुरीत कारले आपले तयार आहे। अशा पद्धतीने सगळे कारले मी तळून घेतले आहे। आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात आणि कुरकुरीत असे कारले तयार आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छान रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।